अधिकृत इशारा करते सामन्याला होती सुरुवात. गोलंदाज अक्षय राईट आर्म ओव्हर द विकेट ना पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फुटवर्कचा वापर होत नाहीये, पद्धतीचा वापर होत नाहीये, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे चेंडू येते डॉट. क्रिकेटमध्ये फुटवर्क फार महत्वाचं आहे. अगदी त्या फुटवर्कचा वापर होत नाहीये पियुषच्या माध्यमातून आणि ते डॉट चेंडू पाहायला मिळतोय या षटकामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय. खोलवर टप्प्याला चेंडू होता, खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला ऑन साइडला मिड विकेटला. प्रोटेक्शन आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु इथे 2 धावा मिळतील फलंदाजाला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगली राहिली या चेंडूवरती आणि ती 2 धावा मिळाल्या. या 2 धावेनं संघाचं खातं उघडलं गेलंय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, अगदी मनगटाचा वापर केला, फ्लिक ऑफ द रिस्टच्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज पियुषने केला आणि ते 2च धावा मिळाल्या. चांगला चेंडू खोलवर टप्प्याची गोलंदाजी करत असताना अक्षय या षटकामध्ये पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न होता. अगदी शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक पुढे आलेत आणि इथे एक धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 3 या आकड्यावर. 3 धावा फलकावरती आपण पाहतोय. 2 बलाढ्य संघामध्ये लढत पाहायला मिळते. आर्यन नाईट रायडर विरुद्ध एनटी वॉरियर्स या 2 संघामध्ये टॉस जिंकलाय आर्यन नाईट रायडर्स या टीमनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं या मॅच मध्ये आणि प्रथम फलंदाजी करत असताना एनटी वॉरियर्स या टीमला देखील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अक्षय हर्षा विरोधात इथे चांगला स्ट्रोक आहे, इनटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न, परंतु पॉइंटला कमालीचं क्षेत्ररक्षण. अगदी शरीराला ताण दिला आणि अगदी चेंडू अडवला. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, डोक्याला ताण दिल्याशिवाय समाजात मान मिळत नाही. अगदी या खेळाडूने तसंच काही केलंय, शरीराला ताण दिला, बॉडी स्ट्रेच केली, चेंडू अडवलाय आणि इथे एकच धाव मिळाली. कमालीचं एफर्ट्स पॉइंट मध्ये पाहायला मिळालं. चांगला चेंडू होता, परंतु तितकाच चांगला दर्जाचा फटका हर्ष पाटील खेळले होते. यावेळी चेंडूला पूल केलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहे, परंतु बॉल जातोय इनटू द गॅप सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी दणदण करत चौकार. खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना एनटी वॉरियर्स या टीमने फलकावरती धावा उभारल्या. त्या बिनबाद 8 या आकड्यावरती 8 धावा पाहायला मिळतात पहिल्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी अक्षयची झाली आहे असंच म्हणता येईल, कारण पॉवर प्लेचं षटक होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजाच्या बॅटमधून फक्त एक चौकार आला आणि संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. या पहिल्या षटकाच्या इथे खेळ संपला आणि संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती मयुरेश हा गोलंदाज आलाय. अक्षयने पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. इथे मयुरेश आलाय षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी. इथे देखील त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल मयुरेशला. आपण पाहतोय शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज भंडारी प्रीमियर लीग वसई 2024 पर्व 3. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. अगदी भंडारी समाजाला एकत्रित करण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगली स्पर्धा आयोजित केली आहे नरवीर चिमाजी अप्पा या मैदानावरती आणि चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रदान करणारी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब क्रीडा सोहळा आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 मयुरेश आलाय आणि स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय हर्ष पाटील या खेळाडूला. गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट ना. हर्षा विरोधात इथे बिगिट करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे मिड विकेटला. चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलाय आणि तत्पूर्वी फक्त एकच धाव मिळते या चेंडूवरती. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या 9 या आकड्यावर. मोठे फटके खेळण्याची संधी गोलंदाज देत नाही आहे, कारण चांगल्या टप्प्यावरती ती गोलंदाजी केली जाते. त्यामुळे इथे मोठा फटका खेळणं अगदी कठीण होऊन बसलाय फलंदाजांना, परंतु इथे एलिव्हेशन बनवावं लागेल, मोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये. गोलंदाज मयुरेश राईट आर्म ओव्हर द विकेट ना. पियुष साठी खोलवर टप्प्यात चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, अगदी लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक मिड ऑनला आले, चेंडू अडवलाय आणि इथे फक्त एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण या मॅच मध्ये दाखवत असताना आर्यन नाईट रायडर हा संघ
क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय, चांगली गोलंदाजी राहिली आहे. फलंदाजांना इथे विस्फोटक आणि विध्वंसकपणे फलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती मयुरेश राईट अप ओव्हर द विकेट ना. हर्ष पाटील साठी हेलिकॉप्टर पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न, मिनी हेलिकॉप्टर अगदी फटका खेळलाय, परंतु लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण चांगलं, मनगटाचा खूप जास्त वापर केला जातो या मॅच मध्ये. अगदी जर पाहिलं तर चांगला चेंडू टाकलाय, खोलवर टप्प्याचा चेंडू मयुरेशनं इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करतोय. अगदी यॉर्कर लेंथ वरती गोलंदाजी केली जाते, त्यामुळे इथे फलंदाजांना अगदी फटका बनवावा लागेल, फुटवर्कचा वापर करावा लागेल. मयुरेशचा हा चेंडू अगदी जर पाहिला तर पियुषच्या बॅट मधून फटका फसलाय. इथे फलंदाज बाद होईल. पियुष बॅक टू द पेव्हिलियन. पहिला धक्का या मॅच मध्ये बसतो टीम एनटी वॉरियर्सला. फलंदाज पियुष बॅक टू द पेव्हिलियन. खेळणं फार गरजेचं होतं एनटी वॉरियर्स साठी. अगदी पियुषनं प्रयत्न केला, पियुषचा फटका फसलाय आणि मिड विकेटला काही कम्मालीचा झेल टिपलाय त्या क्षेत्ररक्षकानं. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली एनटी वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून या मॅच मध्ये. इथे जर पाहिलं तर मयुरेशच्या माध्यमातून गोलंदाजी देखील चांगली राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये अगदी जर पाहिलं तर अक्षयनं चांगली गोलंदाजी केली, त्या षटकामध्ये त्यांनी 8 धावा खर्च केल्या, परंतु याही षटकामध्ये मयुरेश इम्प्रेस करतोय. नवीन फलंदाज मैदानावरती पूर्वेश दाखल होतोय आणि तो मात्र स्ट्रायकिंग एंड वरती असेल या मॅच मध्ये. गोलंदाज मयुरेश राईट आर्म ओव्हर द विकेट ना पूर्वेशच्या विरोधात. यावेळेस अगदी फॉरवर्ड डिफेन्स करण्याचा प्रयत्न, दबाव आहे फलंदाजांवरती. अगदी बॅकलिपला खाली ठेवण्यास भाग पडले फलंदाजांना. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. इथे जर पाहिलं तर लेन थोडीशी मागे ठेवली, गुडलँड स्पॉटवरती चेंडू पडला आणि तदनंतर जर पाहिलं तर फॉरवर्ड डिफेन्स पाहायला मिळाला, परंतु या चेंडूवरती धाव येत नाहीये. मयुरेशची गोलंदाजी अगदी धारदार राहिली आहे, भरली आहे या मॅच मध्ये. जबरदस्त गोलंदाजी करत असताना मयुरेश अगदी इम्प्रेसिव्ह गोलंदाजी, कारण सुरुवातीला त्यांनी पियुषला बाद केलं या षटकामध्ये. इथे मोठा फटका खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली. अजून एक त्याने चांगला झेल टिपलाय. बॅक टू बॅक या ओव्हर मध्ये शिशिरनं टिपलाय झेल. वॉट अ कॅच, कम्मालीचा झेल टिपलाय शिशिरनं आणि फलंदाज पियुष बॅक टू द पेव्हिलियन. तर नक्की तिथे पूर्वेश बाद झालाय, कारण या अगोदरच्या चेंडूवरती पियुषचा देखील त्याच क्षेत्रामध्ये झेल टिपला होता. पूर्वेश आले मैदानावरती, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्वेशने इथे केलाय आणि त्यांचा फटका फसलाय, परंतु शिशिरनं काय लाजवाब झेल टिपलाय. अजून एक धक्का या मॅच मध्ये बसतोय टीम एनटी वॉरियर्सला. आतापर्यंत 2 विकेट एनटी वॉरियर्स या टीमने गमावल्यात आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना एनटी वॉरियर्स या टीमने फलकावरती धावा उभारल्यात, त्या 2 बाद 11 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती नीरज आलाय आणि नवीन फलंदाज मैदानावरती विक्रांत राऊत हा फलंदाज दाखल होतोय. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. काही जबरदस्त गोलंदाजी मागील षटकामध्ये पाहायला मिळाली. मयुरेशच्या माध्यमातून फक्त 3 धावा त्या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्या. बॉलिंग ट्रॅक वरती आता मात्र नीरज आलाय आणि स्ट्रायकिंग एंडला आपण फलंदाज पाहतोय हर्ष पाटील या खेळाडूला. हर्षला इथे चांगली बॅटिंग करावी लागेल, जबाबदारीने बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये, कारण सातत्यानं विकेटची पडझड या मॅच मध्ये पाहायला मिळाली. अगदी सलामीला आलाय हर्ष पाटील, परंतु इथे त्याला या मॅच मध्ये बरसावं लागेल. आज जबाबदारीने खेळ करावा लागेल, कारण या अगोदरच्या मॅच मध्ये एनटी वॉरियर्स हा संघ पराभूत झालाय, त्यामुळे हा सामना जिंकणं त्यासाठी त्यांच्यासाठी फार महत्वाचं आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती नीरज, परंतु स्ट्राईक एंडला आपण पाहतोय हर्ष पाटीलला.
आतापर्यंत संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. बॅटिंग पॉवर प्ले येथे फलंदाजांनी स्वीकारला या मॅच मध्ये. गोलंदाज नीरज यावेळेस आडव्या बॅटनं मोठा फटका, बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी घणाघाती स्ट्रोक, चेंडूला सरळ धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार, वॉल शॉट. थँक्यू. तर नक्कीच पंचांनी या ठिकाणी निर्णय बदलवलाय. हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय, परंतु 4 धावांसाठी चांगला स्ट्रोक हर्ष पाटीलच्या बॅट मधून आपण पाहतोय. अगदी आखूड टप्प्यात चेंडू होता, बॅकफुटला गेले, त्यानंतर चेंडूला पुल केलं, पॉवरफुल, सक्सेसफुल. इट इज आउट ऑफ द पार्क. अगदी 4 धावांसाठी हा फटका आपण पाहिला फलंदाज हर्ष पाटीलच्या बॅट मधून. या 4 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 15 या आकड्यावर. गोलंदाज नीरज राईट आर्म ओव्हर द विकेटनं स्विचिटचा फटका, रिव्हर्स स्वीप खेळलेत, बॉल चालला इन टू द गॅप, सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार हर्ष पाटीलच्या बॅट मधून येतोय. फटका, रिव्हर्स स्वीपचा फटका पाहिला फलंदाज हर्ष पाटीलच्या बॅट मधून. सीमारेषा पार चौकार नीरज. इथे अजून एक मोठा फटका, परंतु शतरक्षक आहे, चांगला एफर्ट्स लावला शतरक्षकानं आणि अगदी त्याच्या एफर्ट्सला देखील क्रीडा रसिकांनी चांगली साथ दिली आहे. कारण झेल घेण्याचा जरूर त्यांनी प्रयत्न केला, परंतु इथे एकच धाव मिळाली. या एका धावीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 20 या आकड्यावर. 20 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. बॉलिंग ट्रॅक वरती नीरज. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 11 धावा, परंतु नीरजच्या विरोधात हर्ष पाटीलनं आतापर्यंत चांगली बॅटिंग दाखवली आहे. कारण त्याच्या बॅट मधून सलग 2 चेंडूवरती 2 चौकार देखील पाहायला मिळाले. नीरज राईट अप ओव्हर द विकेट नाव. विक्रांतसाठी इथे मोठा फटका, फटका फसलाय, शतरक्षकाने इथे केली आहे चूक. खराब शतरक्षण. विक्रांतचा सोडलेला झेल हृदयावर सुई टोचल्यागत दुःख देईल का, इथे त्रास देईल का? कारण विक्रांत ही एक तोफ आहे आणि तोफेतून एकदा गोले सुटले ना की ते तुम्हाला झेलावेच लागतील. इथे शतरक्षकाने चुकी केली आहे, विक्रांतचा झेल सोडलाय आणि इथे 2 धावा मिळाल्या या चेंडूवरती. यावेळेस बॅटची एज आणि यष्टीरक्षक देखील चुकी करतोय. सलग 2 चेंडूवरती 2 झेल सुटलेत विक्रांत राऊत या खेळाडूचे. खराब शतरक्षण मागील 2 चेंडूवरती. आर्यन नाईट रायडर्स या संघाच्या माध्यमातून पाहतोय, कारण या अगोदर देखील मिड विकेटला झेल सोडला आणि इथे देखील बॅटची एज लागली आणि इथे 1 धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23, अर्थातच 23 या आकड्यावरती. 23 धावा फलकावरती आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. नीरजच्या विरोधात या षटकामध्ये चांगल्या धावा येतात, चांगली बॅटिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळते. इथे हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु शतरक्षक पहा कमालीचं. अगदी जर पाहिलं तर हा शतरक्षक बॅलन्स गेला होता या शतरक्षकाचा, परंतु शेवटपर्यंत चेंडूवरती नजर आणि टिपलाय झेल. हर्ष पाटील निराश होतोय, त्याला ठाऊक आहे काही महत्वाची विकेट होती, स्वतःला रोखू शकत नाहीये आणि ते फलंदाज हर्ष पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाजी करत असताना एनटी वॉरियर्स या संघाने आतापर्यंत फलकावरती धावा उभारल्यात त्या 3 बाद 23 धावा. 3 बाद 23 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. या षटकामध्ये अगदी जर पाहिलं तर चांगल्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. हर्ष पाटील चांगली बॅटिंग करत होते, सलग 2 चेंडूवरती 2 चौकार त्यांच्या बॅट मधून. इथे जर पाहिलं तर हेलिकॉप्टर ड्राईव्ह त्यांनी केला होता, परंतु लॉंग ऑनला चांगल्या पद्धतीने झेल टिपलाय.
षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय आलाय. मागच्या षटकामध्ये 8 धावा अक्षयने खर्च केल्या. अक्षय ठाकूर साठी हा फटका, परंतु मोठा फटका आहे आणि अजून एक धक्का. वॉट अ कॅच! काय जबरदस्त झेल पकडलाय शतरक्षकानं. इथे फलंदाजाला परतावं लागेल. न्यू बॅटर मैदानावरती निखिल येतोय, परंतु सुशीलचं कौतुक करावं लागेल. चांगलं शतरक्षण करत असताना सुशील या मॅच मध्ये आतापर्यंत त्याने 2 झेल पकडल्यात. शिशिरच्या माध्यमातून चांगलं शतरक्षण शिशिरने दाखवलंय या मॅच मध्ये. कारण कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आहे. पकडा कॅच, जिंका मॅच. आणि शिशिरचं कौतुक करावं लागेल. चांगल्या पद्धतीने तो झेल टिपतोय या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय आलाय आणि अगदी पहिल्या चेंडूवरती त्याने विकेट प्राप्त केली या मॅच मध्ये. कारण पहिल्या षटकामध्ये अक्षयने 8 धावा खर्च केल्या. या ओव्हर मध्ये पहिल्या चेंडूवरती त्याने विकेट प्राप्त केली. न्यू बॅटर मैदानावरती निखिल, नॉन स्ट्राईकला आपण अक्षयला देखील पाहतोय. गोलंदाज तयार. अक्षय राईट ओव्हर द विकेट न निखिलच्या विरोधात. यावेळी चांगला फटका, इनसाइड आउटचा फटका निखिलच्या बॅट मधून येतोय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. सुरेख फटका निखिलच्या बॅट मधून येतोय. थँक्यू. काय जबरदस्त इनसाइड आउटचा फटका निखिलच्या बॅट मधून पाहायला मिळाला. अगदी पहिला चेंडू फेस करत होता आणि अक्षयच्या विरोधात ठोकला हा चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 27 या आकड्यावरती. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडासा निराश दिसतो निखिल. हाही चेंडू मोठा फटका खेळण्याच्या अगदी जवळ गेलाच होता फलंदाज, परंतु स्लोवर वन, लॅक ऑफ डिलिव्हरी. स्लोवर वन चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अगदी सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केला निखिलनं आणि इथे येतोय अजून एक चेंडू डॉट. या मॅच मध्ये निखिल मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. अगदी पहिल्या चेंडूवरती त्याच्या बॅटमधून मोठा फटका आलाय आणि अगदी तेच कार्य त्याला या मैदानामध्ये सातत्यानं लिहिल्या पद्धतीने करावं लागेल. इथे देखील बॉल बॅक ड्राईव्ह, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय आणि इथे फलंदाज अक्षय धाबाच्या स्वरूपात बाद होतोय. काय प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलंय या गोलंदाजानं. अफलातून अक्षय, व्हॉट अ बॉलिंग, कमालीची बॉलिंग. न्यू बॅटर दीप्तेश येतोय. अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं शतरक्षण अक्षयने दाखवलं आणि ते फलंदाज अक्षयला धाबाच्या स्वरूपात त्याने बाद केल्या. गोलंदाज तयार. निखिल साठी आडव्या बॅटने खेळले. त्यावेळेस पाहिलं तर ऑन साइडला मिड विकेटला शतरक्षक आहे तिथे आणि एकच धाव मिळेल या चेंडूवरती. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये, चांगला कमबॅक केलाय. कारण या अगोदर निखिलच्या बॅटमधून आपण चौकार पाहिला, त्यानंतर सलगचे डॉट चेंडू आणि इथे एकच धाव मिळते या चेंडूवरती. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 28 या आकड्यावरती. 28 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. अक्षय राईट आर्म ओव्हर द विकेट न दीप्तेश साठी चांगला चेंडू होता आणि इथे जर पाहिलं तर अगदी शांत ठेवलाय दीप्तेशला. काही गोलंदाजी करतोय अक्षय, कमालीची गोलंदाजी. इथे देखील षटक संपलाय. 4 षटकाचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना एनटी वॉरियर्स या टीमने फलकावरती धावा उभारल्यात त्या फक्त आणि फक्त 28 धावा.
लाजवाब गोलंदाजी. 28 धावा, 28 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. चांगलं कमबॅक करत असताना अक्षय या षटकामध्ये, कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये चांगल्या धावा आल्या, परंतु अक्षयनं याही षटकामध्ये अगदी इम्प्रेस केलं, चांगली गोलंदाजी दाखवली, अगदी फलंदाजांना शांत ठेवलं या मॅच मध्ये. 28 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. स्लॉगवरचं षटक आहे आणि स्लॉगवरच्या षटकामध्ये इथे एनटी वॉरियर्स या टीमला चांगली बॅटिंग करावी लागेल. 15 पेक्षा जास्त धावा या मॅच मध्ये बनवावा लागेल. सन्मानजनक टोटल उभा राहावा लागेल या मॅच मध्ये, कारण आपण दोन बलाढ्य संघामध्ये सामना पाहतोय. आर्यन नाईट रायडर विरुद्ध एनटी वॉरियर्स या दोन संघामध्ये टॉस जिंकला होता. आर्यन नाईट रायडर्स या टीमनं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आतापर्यंत जर पाहिली ना तर चांगली गोलंदाजी या संघाची राहिली आहे. अक्षयने प्रभावित केलं, तदनंतर मयुरेशने देखील चांगली गोलंदाजी केली, परंतु नीरजच्या विरोधात थोड्याशा धावा आल्या, परंतु तदनंतर अक्षयने देखील चांगलं कमबॅक केलं या मॅच मध्ये. षटक क्रमांक 5 अगदी स्लॉगवरचं षटक कौस्तुभ आलाय, परंतु स्ट्रायकिंग एंडला निखिलच्या बॅट मधून एक चौकार देखील या मॅच मध्ये आपण पाहिलाय. आक्रमक फलंदाज आहे कौस्तुभचा हा चेंडू निखिलनं मात्र उडवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 7 धावांसाठी. वॉल शॉट, षटकार. थँक्यू. चांगला स्ट्रोक सजवलाय. आखू टप्प्याला चेंडू त्या बॅकफुटला गेले आणि तदनंतर चेंडूला पुल केलाय अगदी 7 धावांसाठी. या 7 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 34 या आकड्यावरती. चांगला स्ट्रोक सजवलाय निखिलनं. अगदी आक्रमक फलंदाज आहे. कौस्तुभच्या विरोधात अगदी पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला. यावेळेस पाहिला तर चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर टप्पा अगदी जर शरीराच्या दिशेने वळतोय. शरीर भेद या चेंडू होता, शरीराचा वेध घेतोय. लेग स्पिन करण्यासाठी हा गोलंदाज ओळखला जातो. अगदी पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळतोय आणि गरकन वळतोय आणि फलंदाजाची फिरकी देखील घेतोय. चांगला चेंडू कौस्तुभच्या माध्यमातून चांगला कमबॅक केलाय, कारण या अगोदरच्या चेंडूवरती षटकार आणि तदनंतर डॉट चेंडू टाकलाय निखिलच्या विरोधात, परंतु निखिल आक्रमक फलंदाज आहे. मोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातो आणि ते कार्य त्याला या षटकामध्ये करावंच लागेल. इथे देखील चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर अगदी चेंडू ऑप्शनच्या बाहेर विथ द टर्न विथ द बाउन्स. क्या बात आहे कौस्तुभ. चांगला चेंडू पाहायला मिळाला. चांगलं कमबॅक करत असताना कौस्तुभ या षटकामध्ये, कारण या चेंडूवर अनपेक्षितपणे उचली देखील प्राप्त झाली आणि या चेंडूला वळण देखील प्राप्त झालाय. चांगल्या पद्धतीनं चेंडू टाकत असताना कौस्तुभ. शपल क्रॉस झाले. वाह वाह वाह, वॉट शॉट. मोठा फटका निखिलच्या बॅट मधून येतोय. धमाका. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. संख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 40 या आकड्यावरती. निखिल नावाचं वादळ आलंय आणि या वादळाच्या बॅट मधून चांगल्या धावा देखील येत आहेत, कारण आतापर्यंत निखिलच्या बॅट मधून 2 षटकार आणि चौकार देखील आपण पाहिलाय. म्हणजेच काय, चांगली बॅटिंग करतोय निखिल या मॅच मध्ये. कौस्तुभच्या विरोधात इथे आक्रमण केलं गेलंय. अगदी पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतर सलगचे चेंडू आले डॉट आणि इथे देखील मोठा फटका निखिलच्या बॅट मधून या मॅच मध्ये आपण पाहतोय. चांगली फलंदाजी करत असताना निखिल गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती कौस्तुभ. यावेळी शरीरापासून दूर खेळलाय. पंचांकडे आशलभूत नजरेनं पाहिलंय, परंतु पंच सहमत नाहीयेत. अगदी रिचेबल चेंडू होता, बिगिट करण्याचा त्यांनी जरूर प्रयत्न केलाय, परंतु लाईन जर पाहिली ना तर आउटसाइड ऑप्शनच्या बाहेर असणारा चेंडू आहे, त्यामुळे हा चेंडू वाईट नसणार आहे आणि इथे अजून एक चेंडू येते डॉट. किती बॉल झाले? शेवटचा चेंडू या षटकामधील. या चेंडूवरती देखील मोठा फटका घ्यावा लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 40 या आकड्यावरती एनटी वॉरियर्स या टीमची. निखिलचा हा चेंडू निखिलच्या विरोधात टाकला गेलाय. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये शतरक्षक आहे, धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे निखिल धावबाच्या सुरुवात बाद होतोय. या चेंडूवर मिळते 1 धाव आणि हा सामना जिंकण्यासाठी आर्यन नाईट रायडर्स या टीमला 42 धावा बनवायच्या आहेत.
पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज भंडारी प्रीमियर लीग वसई 2024 अगदी पर्व तिसरं. हा सामना जिंकण्यासाठी आर्यन नाईट रायडर या टीमला 42 धावा बनवायच्या. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅक वरती पियुष आलाय. नाही 42 बनवायचे 42 धावा बनवायच्यात हा सामना जिंकण्यासाठी, कारण 41 धावा फलकावरती उभारल्या आणि तब्बल 42 धावांचा आव्हान आर्यन नाईट रायडर या संघाच्या विरोधात. 5 षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय पियुषला. स्ट्राईकला कोण आहे? शिशिर का आणि अक्षय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहतोय शिशिर या खेळाडूला. शिशिरनं खूप चांगलं क्षेत्ररक्षण या मॅच मध्ये दाखवलं. अगदी क्षेत्ररक्षण करत असताना खूप चांगल्या पद्धतीने त्याने कॅचेस घेतल्या या मॅच मध्ये. आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण अक्षय या खेळाडूला पाहतोय. अक्षयची गोलंदाजी बहारदार राहिली या मॅच मध्ये. गोलंदाज पियुष राईट आर्म ओव्हर द विकेट ना. पहिलाच बॉल चांगला स्ट्रोक अगदी पॉइंट क्षेत्रामध्ये खेळलेत आणि ते एकच धाव मिळते या चेंडूवरती. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाजाच्या बॅट मधून. अगदी पहिला चेंडू फेस करत होता, बॅकफुटला गेले आणि पॉइंटला फक्त चेंडूला खेळले होते आणि ते एक धाव मिळाली. पियुष बॉलिंग ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण येथे 42 धावा डिपेंड करायच्यात एनटी वॉरियर्स या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट न. अक्षय साठी खोलवर टप्प्याला चेंडू होता. चांगला ऑफ ड्राईव्ह धावाची संधी आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गेले, चेंडू अडवलाय परंतु वेगाने इथे एक धाव कंप्लीट केली गेली. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली 2 या आकड्यावरती. 2 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. आर्यन नाईट रायडर्स या टीमच्या माध्यमातून 42 धावा बनवायच्या चांगली सुरुवात केली आहे. दोन्ही फलंदाजांनी स्ट्राईक रोटेट केली. गोलंदाज पियुष पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट न. यावेळेस चांगला स्क्वेअर कटचा फटका. बॉल जातोय इन टू द गॅप. कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी दणदण करत चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी बॅकफुटला गेले आणि तदनंतर एक स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला. कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे फलंदाज शिशिरच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. गोलंदाज पियुष पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट न. यावेळेस चांगल्या पद्धतीनं डिफेन्सिव्ह रित्या फक्त चेंडूला ड्राईव्ह केलाय. मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि ते एकच धाव मिळते. सेन्सिबल क्रिकेट दाखवताना आर्यन नाईट रायडर्स हा संघ या मॅच मध्ये, कारण या अगोदरच्या चेंडूवरती चौकार तदनंतर स्ट्राईक रोटेट केली शिशिरनं या मॅच मध्ये. पुन्हा एकदा पियुष बॉलिंग ट्रॅक वर राईट आर्म ओव्हर द विकेट न. अक्षय साठी आडवा बॅटनं मोठा फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाने केली आहे चूक, झेल सोडला. कॅचेस विन द मॅचेस. इथे झेल घ्यायला होता, कारण पहिल्या षटकामध्ये इथे अक्षयची विकेट मिळाली असती तर थोडासा दबाव जाणवला असता आर्यन नाईट रायडर या टीमवरती, परंतु इथे झेल सुटलाय पियुषच्या गोलंदाजीवरती. फक्त इथे एकच धाव मिळते. 42 धावा बनवायच्यात, परंतु आतापर्यंत संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. गोलंदाज पियुष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. शिशिर साठी यावेळेस पाहिलं तर कव्हरला खेळले, शॉर्ट कव्हरला अगदी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक पुढे आलेत आणि ते एकच धाव मिळते. आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 9 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला आणि 42 या धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना आर्यन नाईट रायडर या संघाने फलकावरती धावा उभारल्या, त्या 9 धावा. चांगली सुरुवात बनता येईल, कारण पहिल्या षटकामध्ये शिशिरच्या बॅटमधून एक चौकार पाहिला, तदनंतर सिंगल घेतली गेली. चांगल्या पद्धतीने क्रिकेट दाखवलाय आर्यन नाईट रायडर या टीमनं. गोलंदाजी करत असताना देखील चांगली गोलंदाजी या टीमची राहिली आणि ते फलंदाजी करत असताना देखील सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये एनटी वॉरियर्सला देखील विकेट घ्याव्या लागतील. अगदी सातत्यानं
दबाव टाकावा लागेल, फलंदाजांना ब्रेक थ्रू द्यावा लागेल, पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल. त्यासाठी चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक दुसरं दिप्तेश आलाय. दिप्तेशवरती जबाबदारी कर्णधाराने दिली आहे या षटकामध्ये, कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 9 या आकड्यावर. गोलंदाज दिप्तेश स्ट्रायकिंग एंडला. शिशिर आतापर्यंत त्याच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिलाय. त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट त्यांनी दाखवलाय. चांगल्या पद्धतीनं चांगल्या माइंडसेटने तो फलंदाजी करतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. दिप्तेश अगदी शतरक्षकाची व्यूहरचना करत असताना या मॅच मध्ये 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. अगदी खूप जास्त षटकांचे सामने. प्रत्येक खेळाडूला आपलं कौशल्य, आपली गुणवत्ता मैदानावरती सिद्ध करण्याची संधी मिळावी ही प्रामाणिक इच्छा आहे आयोजकांची. आणि चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन नरवीर चिमाजी अप्पा या ऐतिहासिक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. दिप्तेश हा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळताना पाहायला मिळतो, परंतु शॉट कव्हरला हा फटका खेळलाय. त्या ठिकाणी शतरक्षक होते, थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली आणि इथे फक्त एकच धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 10 या आकड्यावरती. अजून हा सामना जिंकण्यासाठी 32 धावा बनवायच्यात आर्यन नाईट रायडर या टीमला. आतापर्यंत संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 10 या आकड्यावर. बॉलिंग ट्रॅक वरती आपण दिप्तेशला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती त्यांनी एक धाव खर्च केली या मॅच मध्ये. गोलंदाज तयार दिप्तेश. अक्षय साठी बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न अलॉन द कापे. चेंडू ट्रॅव्हल्स झाला मिड विकेटला. खराब शतरक्षण. दुसरी धाव कंप्लीट केली जाईल का? आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली या चेंडूवरती. या 2 धावेनं संघाची धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आतापर्यंत चांगली फलंदाजी आर्यन नाईट रायडर संघ करतोय या मॅच मध्ये. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केले गेले, परंतु पंच इथे सहमत नाही आहेत. इथे जर पाहिलं तर इम्पॅक्ट जर पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. लाईन पूर्णपणे मिस केली आहे आणि इथे जर पाहिलं ना तर चेंडू येते डॉट. चांगला चेंडू पाहायला मिळाला दिप्तेशच्या माध्यमातून. अगदी लेग स्पिन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कसब ठेवणारा. इथे चेंडू स्लॉट मध्ये आहे. ओव्हर पिच चेंडू. लाईन लवकर पिक केली आणि चेंडू हवेत आहे आणि बॉल इथे जातोय. अगदी वेट फॉर द अंपायर सिग्नल. अगदी नक्की काय घडलं या चेंडूवरती. चांगलं एफर्ट्स त्या शतरक्षकाने दाखवलाय. लाजवाब एफर्ट्स. हर्ष पाटील कमालीचं शतरक्षण करत असताना अगदी पाहायला मिळाला. अगदी शरीराला ताण दिला, बॉडीला स्ट्रेच केलं. चांगला एफर्ट्स हर्ष पाटीलने दाखवलाय. किती आल्या आणि या चेंडूवरती 2 धावा मिळाल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 14 या आकड्यावरती. हर्ष पाटीलला आपण पाहतोय अगदी वाईड ऑफ लॉंग ऑनला चांगलं शतरक्षण त्यांनी दाखवलं. चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड त्यांनी युज केला. अगदी चेंडूला अडवलं. एका क्षणाला वाटलं होतं की सीमारेषेच्या पलीकडे हा चेंडू जाईल, परंतु हर्ष कौतुक करावा लागेल. चांगला एफर्ट्स. इथे देखील शफल क्रॉस झाले. बिगिट करण्याचा प्रयत्न इथे फलंदाज अक्षय करतोय आणि इथे देखील एकच धाव मिळते अक्षयला. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 15 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न दिप्तेशने देखील केलाय, परंतु अक्षयनं चांगली बॅटिंग या षटकामध्ये दाखवली. एक मोठा फटका देखील त्यांनी खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु झेल सुटला होता. एफर्ट चांगला होता हर्ष पाटीलचा. गोलंदाज दिप्तेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना स्ट्रायकिंग एंडला शिशिर. यावेळेस चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली देखील राहिलाय. योग्य टप्प्यावरती चेंडू टाकला गेलाय. चेंडू येते डॉट. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि 42 या धावांचा पाठलाग करत असताना आर्यन नाईट रायडर या टीमने धावफलकावरती आतापर्यंत धावसंख्या उभारली आहे तब्बल 15 या आकड्यावरती. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत.
येणारे 18 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी आर्यन नाईट रायडर या टीमला आणि बॉलिंग ट्रॅक वरती पूर्वेश आलेत. 18 चेंडू 27 धावा, 27 धावा 18 चेंडू. एका बाजूला संघ पाहतोय एनटी वॉरियर्स आणि एका बाजूला पण संघ पाहतोय आर्यन नाईट रायडर. या दोन संघामध्ये सामना रंगलाय. 42 धावा बनवायच्या होता सामना जिंकण्यासाठी, तरी देखील या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी दाखवली आहे एनटी वॉरियर्स या टीमनं. हा षटक फार निर्णायक आहे. तर या षटकामध्ये जर कमी धावा आल्या ना तर एनटी वॉरियर्स हा संघ देखील या मॅच मध्ये कमबॅक करताना दिसेल. परंतु पूर्वेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल आपल्या टीमसाठी, कारण एक चांगला धाटणीचा तो गोलंदाज आहे. अगदी टीम मिटिंग घेतली जाते. नक्की काय घडेल या येणाऱ्या 18 चेंडू मध्ये अगदी ते देखील आपल्याला पाहावं लागेल. इथून कमबॅक करावं लागेल एनटी वॉरियर्स या टीमला, कारण 18 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. पंचांना विनंती आहे सामन्याला आपण सुरुवात करायची आहे. जास्त वेळ दौडू नका, कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला भरपूर सारे सामने खेळवायचे बाकी आहेत. त्यामुळे जास्त वेळ दौडू नका. तर बॅटिंग पॉवर प्ले फलंदाजाने स्वीकारलाय. इक्वेशन जर पाहिलं, समीकरण जर पाहिलं तर येणारे 18 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. एका बाजूला फलंदाज पाहतोय अक्षयला आणि एका बाजूला शिशिर. या दोन खेळाडूंना पाहतोय. इथे 2 षटकांचा खेळ संपलाय आणि या दोन फलंदाजांनी आतापर्यंत 15 धावा फलकावरती उभारल्यात. तर स्पीडअप करा, जास्त वेळ दौडू नका. पूर्वेश आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. बॅटिंग पॉवर प्ले फलंदाजाने स्वीकारलाय. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल अक्षय साठी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बेगीत करण्याचा प्रयत्न, धाबाची संधी आहे. इथे फलंदाज बाद होईल का? यस, शिशिरला इथे परतावा लागेल. धाव घेण्याचा प्रयत्न शिशिरने केलाय. अक्षय तयार नव्हता आणि इथे धावबाच्या स्वरूपात पहिला विकेट गमावलाय टीम आर्यन नाईट रायडर या टीमनं. फलंदाज शिशिर बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला चेंडू टाकत असताना अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु इथे धावबाच्या स्वरूपात फलंदाज शिशिर बाद झालाय. न्यू बॅटर मैदानावरती जयेश येतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला पूर्वेशच्या माध्यमातून. अगदी या फटक्यावरती अक्षयने मोठा प्रयत्न देखील केला होता. गोलंदाज पूर्वेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राईट अप ओव्हर द विकेट न अक्षयच्या विरोधात. यावेळेस मोठा फटका, चेंडूला उडवलाय. शतरक्षक हर्ष पाटील आहे. इथे चूक होणार नाहीये. टिपलाय झेल. अक्षय इथे परतावा लागेल अक्षयला. हर्ष सेलिब्रेशन पहा, कमालीचं चांगला झेल हर्ष पाटीलने इथे टिपलाय आणि इथे फलंदाज अक्षयला या मॅच मध्ये परतावा लागेल. गोलंदाजी पूर्वेशने या मॅच मध्ये दाखवली. या गोलंदाजाकडे वेग जरी नसला ना तरी अचूक पण आहे. काय जबरदस्त गोलंदाजी पूर्वेशने दाखवली. अगदी मैदानावरती खेळपट्टीवरती 1 रुपयाचं नाणं ठेवावं आणि त्यावरती टप्पा टाकायला सांगावा. अगदी अशा प्रकारची फलंदाजी पूर्वेशनं या अशा प्रकारची गोलंदाजी पूर्वेशनं या मॅच मध्ये केली आहे. कमालीची गोलंदाजी
पूर्वेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी एकाच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. इथे अक्षयला बाद केलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अक्षयने केला, परंतु वाईड ऑफ लॉंग ऑनला हर्ष पाटीलनं काय चांगला झेल टिपलाय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय, मयुरेश. मयुरेश आलाय आणि तो मात्र आता जर स्ट्रायकिंग एंड वरती असेल. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय जयेशला. गोलंदाज तयार. पूर्वेश लाजवाब गोलंदाजी. पूर्वेश वॉट बॉलिंग आतापर्यंत या षटकामध्ये 2 विकेट मिळवल्या त्या गोलंदाजानं. चांगलं कमबॅक एनटी वॉरियर्स या टीमसाठी या गोलंदाजाने केलाय. पूर्वेश बॉलिंग ट्रॅक वरती. इथे देखील चांगला चेंडू होता, चांगला ड्राईव्ह कव्हर मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी आहे, चेंडूला अडवलाय आणि तत्पूर्वी फक्त एकच धाव मिळते या चेंडूवरती. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 16 या आकड्यावर. 16 धावा फलकावरती आपण पाहतोय. आतापर्यंत 2 विकेट आर्यन नाईट रायडर या टीमने गमावलेत या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी पूर्वेशनं दाखवली. लाजवाब गोलंदाजी करत असताना पूर्वेश चांगलं कमबॅक करणारं षटक राहिलंय. कारण इक्वेशन जर पाहिलं तर 18 चेंडू मध्ये 27 धावा बनवायच्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 1 धाव खर्च केली, म्हणजेच काय समीकरण बदललंय. पूर्वेश चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहतोय जयेशला. नॉन स्ट्राईक एंडला आपण मयुरेशला पाहतोय. अगदी पहिल्या चेंडूचा त्याने सामना केला, त्याच्या बॅटमधून 1 धाव पाहिली या मॅच मध्ये. पूर्वेश राईट आर्म ओव्हर द विकेटनं. जयसाडी चेंडू हवेत आहे. हर्ष पाटील इथे चूक होणार नाहीये. सेफ हँड. वॉट अ कॅच. हर्ष पाटील टिपलाय झेल. इथे फलंदाजाला परतावा लागेल. काय जबरदस्त गोलंदाजी पूर्वेशने केली आहे. त्याला दिली आहे जादूची चप्पी. अगदी काय वॉट अप गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी करत असताना पूर्वेश, परंतु हर्ष पाटील पहा अगदी जबरदस्तपणे शतरक्षण करत असताना या मॅच मध्ये. जबरदस्त गोलंदाजी पूर्वेशच्या माध्यमातून. मी मगाशी देखील उल्लेख केला, या गोलंदाजाकडे वेग नाहीये, परंतु अचूकपण आहे. अगदी खेळपट्टीवरती मैदानावरती 1 रुपयाचं नाणं ठेवावं आणि त्यावरती पूर्वेशला टप्पा टाकायला सांगावा. अगदी तशा प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 16 या आकड्यावरती. 16 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 14 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 14 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. मॅच रंगली आहे, रंगवली आहे. मॅच बनली आहे, बनवली आहे. मॅच घडवली आहे, घडवणारा मैदानावरती आहे मिस्टर पूर्वेश. काय जबरदस्त गोलंदाजी दाखवली आहे या गोलंदाजानं. अगदी कमबॅक करून दिलाय. येणारे 14 चेंडू 26 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. यश हा फलंदाज, कारण इथे जयेश देखील बाद झालाय. एका बाजूला मयुरेश, एका बाजूला यश. जबरदस्त सामना रंगलाय. पूर्णपणे कमबॅक करत असताना पूर्वेशच्या मॅच मध्ये राईट आर्म ओव्हर द विकेटनं यश साडी. इथे जर पाहिलं तर फ्लाइंग स्लीप मध्ये शॉट थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे फक्त एकच धाव मिळते. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोचली या 17 या आकड्यावर. येणारे 13 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 25 धावांची. या मॅच मध्ये कमबॅक करणारे षटक पूर्वेचं पाहायला मिळेल का. अगदी शेवटचा चेंडू आहे आणि या चेंडूवरती काय घडेल अगदी पाहणं, अगदी जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस आय विल डेफिनेटली यश उद्ध्वस्त. दांडी दांडी गुल. फलंदाज बाद. काय गोलंदाजी पूर्वेशने या षटकामध्ये केली आहे. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि महत्वाच्या 4 विकेट देखील या षटकामध्ये पाहायला मिळाली. म्हणजेच काय लाजवाब गोलंदाजी मिस्टर पूर्वेशने दाखवलंय. अफलातून गोलंदाजी
कमबॅक करणारं षटक राहिलंय पूर्वेच. अगदी जर पाहिलं तर एनटी वॉरियर्स साठी कमालीचं कमबॅक या मॅच मध्ये दाखवलंय. अगदी 42 धावा बनवायच्या होत्या आर्यन नाईट रायडर या टीमला, परंतु आता जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 4/17 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. मॅच रंगात आली आहे, अगदी रंगात, कारण 12 चेंडू आणि 25 धावा बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. टीम आर्यन नाईट रायडर या टीमला बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस पाहिलं तर दीप्तेशला बोलवलंय, कारण दीप्तेशनं देखील चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये दाखवली आहे. पुन्हा एकदा कर्णधाराने विश्वास दाखवलाय दीप्तेश वरती आणि अगदी सार्थपणे त्यालाच गोलंदाजी करावी लागेल. परंतु हर्ष पाटीलचा मी जरूर उल्लेख करेन, कारण आउटफील्ड मध्ये शतरक्षण करत असताना त्याने देखील 2 झेल टिपल्यात. कमलीचं शतरक्षण त्यांनी दाखवलं. बॉलर बॉलर नवीन बॅटर कोण आलाय? केतन आला का? नीरज रावत. आणि स्ट्राईकला तर यश आहे का? न्यू बॅटर नीरज मैदानावरती आलाय, परंतु स्ट्रायकिंग एंडला यशला पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती दीप्तेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न यशच्या विरोधात. आठव्या बॅटने खेळले कंट्रोल पुलचा फटका ऑन साइडला चेंडूला टर्न केलाय. शतरक्षक पुढे आले, फॉर्मलिंग पाहायला मिळाली, परंतु बॅकअप हर्ष पाटीलनं चांगलं केलंय. पियुषनं चुकी केली, परंतु हर्षनं चांगलं बॅकअप केलं आणि इथे 2 धावा मिळाल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. दीप्तेश थोडासा निराश आहे, कारण या चेंडूवरती एकच धाव होती, परंतु पियुषनं चुकी केली आणि इथे 2 धावा मिळाल्या. गोलंदाज दीप्तेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न हर्षसाठी आडवा बॅटनं पुन्हा एकदा खेळत. इथे चेंडू अडवावा लागेल, परंतु इथे पियुषने खराब क्षेत्ररक्षण केलंय, परंतु तदनंतर चेंडूला अडवलाय आणि फक्त एकच धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 20 या आकड्यावरती. येणारे 10 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी आर्यन नाईट रायडर या टीमला. 10 चेंडू 22 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती दीप्तेश स्ट्रायकिंग एंडला नीरज. इथे डॉट चेंडू आलाय, जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. दीप्तेशच्या माध्यमातून अगदी कमबॅक केलं या मॅच मध्ये एनटी वॉरियर्स या टीमनं. कमालीचा पलटवार पाहायला मिळाला, चांगली गोलंदाजी दाखवली आणि आता या मॅच मध्ये अगदी शिरकाव केला. चांगला खेळ. अगदी 42 धावा बनवायच्या होत्या, अगदी वाटलं का सहजपणे या धावा बनतील, परंतु गोलंदाजी लाजवाब राहिली आहे एनटी वॉरियर्स या टीमची. इथे देखील अजून एक चेंडू येते, डॉट. मॅच आली आहे रंगात, जबरदस्त सामना. व्हॉट अ मॅच. अफलातून सामना पाहायला मिळतोय. येणारे 8 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. एका बाजूला गोलंदाज पाहतोय दीप्तेशला आणि एका बाजूला पाहतोय नीरजला. नीरजने इथे संघर्ष केलाय, परंतु संघर्षाचा शंखनाद करत असताना त्याला देखील इथे मोठा फटका घ्यावाच लागेल या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. यावेळेस समोरच्या दिशेने लॉंग ऑनला खेळले क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि बॉल जातोय. अगदी एफर्ट्स कमालीचा आहे. वेट फॉर द अंपायर सिग्नल. पंचांच्या इशाऱ्याचे इथे अगदी वाट पाहावी लागेल आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. अगदी काय घडलंय. आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या आणि 4 धावांसाठी चौकार. इथे माहिती येते आमच्यापर्यंत पुरवली जाते का चौकार आहे, परंतु एफर्ट चांगला आहे. क्षेत्ररक्षण कमालीचं होतं आणि इथे 4 धावा आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. येणारे 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. नीरजच्या बॅट मधून हा कमालीचा फटका आलाय 4 धावांसाठी. चांगला प्रयत्न त्या क्षेत्ररक्षकाने केला, अगदी प्रेझेन्स ऑफ माइंड त्यानं वापरला.
7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. दिप्तेश बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेट ना नीरज साठी. यावेळी चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, लाईन देखील चांगली आहे आणि चेंडू येते डॉट. येणारे 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता. एनटी वॉरियर्स या टीमनं कमबॅक केलाय. जबरदस्त कमबॅक दाखवत असताना एनटी वॉरियर्स हा संघ मॅच मध्ये रंगत आली आहे, मॅच रंगात आली आहे, मॅच रंगवली आहे, मॅच बनली आहे, मॅच घडवत चालली आहे. कारण घडवणारे मैदानावरती आहेत. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी प्रेक्षकांची उत्कंठा शी गेला. युट्यूब वाहिनीवरती देखील या स्पर्धेचं अगदी आनंद घेतला जातोय. त्या क्रीडा रसिकांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतोय शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज भंडारी प्रीमियर लीग वसई 2024 पर्व तिसरं चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन आणि अगदी आजच्या दिवसातील हा पहिला दिवसातील हा सामना आहे. या स्पर्धेतील पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. सामना कोण जिंकणार, मैदान कोण गाजवणार, इथे मात्र तुमची युनिटी ऑफ मॅटर ज्याला म्हटलं जातं ना, एकत्रित येणं, एकजूट होणं, एक संघ होणं आणि सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करणं. एका बाजूला संघ पाहतोय आर्यन नाईट रायडर संघ आणि एका बाजूला पाहतोय एनटी वॉरियर्स. वॉट अ मॅच. 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती हर्ष पाटील ज्या खेळाडूने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे, तो गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आहे. परंतु स्ट्राईक एंडला आपण पाहतोय यश या खेळाडूला 6 चेंडू मध्ये 18 धावा बनवायच्या आहेत. सुरुवातीचे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. त्या 2 चेंडू वरती मोठे फटके घेणं गरजेचं आहे आणि ते कार्य मैदानावरती यशला करावा लागेल. गोलंदाज तयार हर्ष पाटील राईट अप ओव्हर द विकेट ना स्ट्रायकिंग एंडला यश हा खेळाडू मॅच मध्ये रंगत आली आहे. 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल चेंडूला हुक केलाय, क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. बॉल जातो इनटू द गॅप सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी सुरेख फटका चौकार. बाबा 5 चेंडू एका बाजूला हर्ष पाटील तर एका बाजूला यश हा खेळाडू आपण पाहतोय. गोलंदाज तयार हर्ष पाटीलला इथे कमबॅक करावा लागेल. या अगोदर चांगली गोलंदाजाने केली आहे. मॅच मध्ये रंगत आली आहे. अगदी या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर चांगल्या प्रकारे कमबॅक करत असताना यावेळेस आडव्या बॅट न चेंडूला खेळले, क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल जातो इनटू द गॅप सीमा रेषा पार चौकार. इथे जर पाहिलं तर पूर्णपणे कमबॅक केलाय फलंदाज यशनं. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार. त्याच्या बॅट मधून येणारे 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता. हर्ष पाटीलच्या विरोधात सलग 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. इथे मॅच मध्ये कमबॅक केलाय आर्यन नाईट रायडर या टीमनं देखील. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिलं तर दोन्ही बाजूला सामना झुकला. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता. या अगोदर चांगली गोलंदाजी एनटी वॉरियर्स या संघाने दाखवली या मॅच मध्ये, परंतु हर्षा विरोधात यावेळेस बॅटची एज यष्टीरक्षकाने इथे चूक केली आहे. संधी निर्माण झाली होती. हर्ष निराश आहे कारण सलगच्या त्याच्यावरती त्याच्या गोलंदाजीवरती 2 चौकार आले. इथे बॅटची एज लागली आणि इथे फलंदाज एक धाव मिळते या चेंडूवरती. येणारे 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 9 धावा 9 धावा 3 चेंडू. हर्ष पाटील एका बाजूला फलंदाज नीरज देखील त्याच्या बॅट मधून चौकार आलाय. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. अफलातून सामना आपण पाहतोय. भंडारी प्रीमियर लीग पर्व तिसरं. गोलंदाज तयार हर्ष हा चेंडू चांगला फटका. बॉल जातो सीमारेषी जवळ. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन बॉल सीमारेषा पार चौकार. अजून एक चांगला फटका नीरजच्या बॅट मधून येतोय.
जबरदस्त फलंदाजी नीरजच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. येणारे 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 5 धावा, 5 धावा 2 चेंडू. हर्ष पाटील या षटकामध्ये जास्त धावा खर्च करतोय, कारण आतापर्यंत त्याच्या विरोधात 3 चौकार आलेत. म्हणजेच काय, तब्बल 13 धावा या गोलंदाजानं खर्च केल्यात 4 चेंडू मध्ये. 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. हर्ष पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. नीरज साठी समोरच्या दिशेने शतरक्षक आहे आणि बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. चेंडू टाकावं लागेल. हर्ष पाटीलला कमबॅक करता येऊ शकते या मॅच मध्ये. हा चेंडू डॉट टाकावा लागेल. या चेंडूवरती विकेट घ्यावी लागेल. अगदी या चेंडूवरती धाव खर्च करावी लागणार नाही या गोलंदाजाला, कारण 6 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता होती. यश मैदानावरती आला, त्याच्या बॅट मधून 2 चौकार. इथे नीरज देखील स्ट्रायकिंग एंड वरती आलाय आणि त्याच्या बॅट मधून सलग 2 चेंडूवरती 2 चौकार पाहतोय. व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना. क्रीडा रसिकांची उत्कंठा शी गेला. जबरदस्त सामना रंगलाय. अफलातून सामना पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. कमबॅक करावा लागेल हर्ष पाटीलला या मॅच मध्ये. अंब्रेला टाइप शतरक्षण सजवलंय. स्ट्रायकिंग एंडला नीरजला पाहतोय, कारण 1 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता होती. या षटकामध्ये झेल देखील उडाला होता, परंतु यष्टीरक्षकाने चुकी केली होती. त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली आणि पूर्णपणे या मॅच मध्ये आता मात्र कमबॅक केलाय आर्यन नाईट रायडर या टीमने. एक चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चेंडू येते डॉट आणि सामना जिंकलाय एनटी वॉरियर्स या संघाने. हर्ष पाटील चेंडू टाकतोय डॉट. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय, कारण ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे हा चेंडू आलाय डॉट.